आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या येण्याने माझ्या या प्रचाराला आणि मला खरोखरच बळ मिळालंय। फडणवीस साहेब आपली फॉर्म भरताना वाट बघत होतो, पण आज आपण आला, थँक्यू। तुम्हाला माहीत नाही की तुमच्या येण्याने मला वैयक्तिक खूप बळ आणि माझा विजयावरचा विश्वास ठाम झालेला आहे। तुम्ही पाठीशी असाल तर ही निवडणूक 1001% आम्ही जिंकणार आहे। आमच्या धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब स्वतःहून म्हणाले की मी बहिणीसाठी छातीचा कोट करून उभं राहील। माझं भाग्य आहे की माझ्या पाठीशी एवढे कणखर भाऊ उभे आहेत। आपल्या बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते आमदार माननीय राऊत साहेब ज्यांनी माझी उमेदवारी खेचून आणली आणि पहिल्यांदा ते म्हणाले की ताई फॉर्म तुम्हाला तिकीट डिक्लेअर होताना मी तुमच्या पाठीशी होतो, आता तुम्हाला निवडूनच देणार। येत्या 7 मेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार, महायुती म्हणजे भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, रासप जानकर साहेबांची, मनसे राज ठाकरे साहेबांची, रिपाई रामदास आठवले साहेबांची, स्वाभिमानी पक्ष, लहुजी शक्ती सेना, रयत क्रांती सेना आणि इतर घटक पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला विक्रमी मताने विजयी करावं ही विनंती मी आज आपल्याला करायला आलेले। मला वाटतं मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलंय। 1001% मोदीजी पंतप्रधान होणार आहे। संसदेमध्ये मोदीजींनी सांगितलंय की येत्या 3 वर्षात ते भारताला 3 नंबरची अर्थव्यवस्था करतायत, म्हणजे जपान आणि जर्मनी सारख्या देशाला मागे टाकून आपण 3 नंबरची अर्थव्यवस्था होतोय। मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतेय की मोदीजी तर पंतप्रधान होणार आहे, देश विकासाकडे जाईल, पण फक्त आपला प्रतिस्पर्धी उमेदवार जॅक किंवा टॉमी देतो म्हणून जर आपण निवडून दिला तर ही विकासाची गंगा आपल्या बार्शीपर्यंत येणार नाही। अर्चना पाटील फक्त एक माध्यम असणारे, एक महायुतीचा खासदार आपण निवडून दिला की हे ताटमानेने हक्काने महायुतीच्या सगळ्या आपल्या राज्यातल्या नेत्यांकडे आणि दिल्लीमध्ये अमित शाह साहेब, मोदी साहेब आणि नड्डा साहेबांकडे जाऊन आपापल्या भागासाठी निधी खेचून आणू शकतील। त्यामुळे हात जोडून विनंती, हा विषय 20 लाख लोकांच्या मतदानाचा विकासासाठीचा आहे। एक मतदान केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? फोन सगळ्यांनाच उचलावे लागतात, ग्रामपंचायत सदस्याला सुद्धा उचलावे लागतात, नाही तर परत निवडून येत नसतो। त्यामुळे विचार करून मतदान करा। मोदीजींसारखे पंतप्रधान परत परत देशाला लाभत नाही। आपलं भाग्य आहे की 3ऱ्या टर्मला मोदीजी आपल्याला पंतप्रधान लाभतायत।